नमस्कार, एनडीटीव्ही मराठीच्या वेब एक्सप्लेनरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गेल्या आठवडाभरापासून एक विषय खूप चर्चेमध्ये आहे। ज्यांचा या विषयाशी खूप संबंध आहे त्यांना या विषयामध्ये खूप इंटरेस्ट आहे, पण बऱ्याच जणांना या विषयाची नेमकी माहिती नाहीये। हा विषय आहे लॅटरल एंट्रीचा। लॅटरल एंट्री म्हणजे काय, तर यूपीएससी ज्या पद्धतीनं आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांसाठी परीक्षा घेते तशी परीक्षा न घेता केंद्राच्या सेवांमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या जागी केली जाणारी भरती। याला खूप विरोध होतोय, त्या विरोधाची कारणं अनेक आहेत। पण जर सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर हा विषय नेमका काय आहे ते कळावं यासाठी हा एक्सप्लेनर आहे, हा व्हिडिओ आहे। 10 प्रश्न आहेत, आपण त्या प्रश्नांची पहिले उत्तरं जाणून घेऊयात आणि मग नंतर या एंट्रीला आक्षेप नेमके काय आहेत, ते आक्षेप कोणकोणत्या मुद्द्यांवर आहेत आणि केंद्र सरकारनं या आक्षेपांना नेमकी काय उत्तरं दिली आहेत ते समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात। शक्य तितक्या सोप्या भाषेमध्ये मी समजून सांगण्याचा हा प्रयत्न करते, कारण ज्यांचा या विषयाशी खूप संबंध नाहीये त्यांच्यासाठी हे सोपं करून सांगण्याची खूप गरज आहे। तर अर्थात तुमच्या सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल की हा न ऐकलेला शब्द नेमका काय आहे, ही लॅटरल एंट्री म्हणजे काय। तर लॅटरल एंट्री म्हणजे समांतर पद्धतीनं केलेला प्रवेश। हा प्रवेश कुठे करायचा आहे, तर केंद्र सरकार ज्या पद्धतीनं चालतं किंवा केंद्र सरकार चालवण्यासाठी जे अधिकारी काम करतात तर त्या अधिकाऱ्यांच्या जागा भरण्यासाठी केलेला हा प्रवेश। मग याला लॅटरल एंट्री का म्हणायचं, तर याला लॅटरल एंट्री यासाठी म्हणायचं की केंद्रामधल्या, केंद्र सरकारच्या असतील किंवा राज्य सरकारच्या असतील, अगदी वरिष्ठ पातळीवरच्या ज्या जागा असतात, म्हणजे सचिव असतात किंवा त्याच्या खालखालचे जे अधिकारी असतात, त्या पदांवरच्या जागा या यूपीएससीच्या परीक्षेद्वारे भरल्या जातात। यूपीएससी एक परीक्षा घेते दरवर्षी, त्या परीक्षेमध्ये किती विद्यार्थी निवडले जातील, किती उमेदवार निवडले जातील याची ती जाहिरात असते। मग पहिली प्रिलिम होते, मग नंतर त्यामध्ये पास झालेल्यांची मुख्य परीक्षा होते आणि मग तोंडी परीक्षा होऊन ते उमेदवार निवडले जातात। समजा दरवर्षी 1000 उमेदवार निवडायचे असतील तर जवळपास 10 लाख मुलं यूपीएससीची परीक्षा देतात आणि मग ते अधिकारी निवडले जातात। हे अधिकारी सचिव पदावर पोहोचेपर्यंत त्यांची बरीचशी सर्व्हिस पूर्ण झालेली असते, म्हणजे अगदी सर्व्हिसच्या उत्तरार्धात ते या पदांपर्यंत पोहोचतात। आता त्याच पदांवर अशा लोकांची नियुक्ती केली जाणार आहे ज्यांनी सरकारमध्ये कदाचित काम केलं असेल किंवा नसेल आणि ज्यांनी खाजगी क्षेत्रामध्ये काम केलेलं असेल, पण एका विशिष्ट क्षेत्रामधला त्यांचा अनुभव खूप मोठा असेल, त्यांचा अनुभव दांडगा असेल, ज्याचा उपयोग सरकारला होऊ शकतो। तर अशा लोकांची भरती सरकारमध्ये करावी यासाठी ही लॅटरल एंट्रीची सिस्टीम आणलेली आहे। केव्हापासून सुरू झाली, खरं तर हा काही नवीन प्रकार नाही आहे। गेली अनेक वर्ष, म्हणजे जवळपास 25-30 वर्ष या सगळ्याची चर्चा सुरू आहे आणि आत्ता ही अंमलात आणायला सुरुवात झाली जेव्हा नीती आयोगानं सांगितलं 2018च्या अगोदर की असं काहीतरी केंद्र सरकारला करता येईल, आणि मग 2018 साली केंद्र सरकारनं त्याला हिरवा कंदील दाखवला आणि ही सुरुवात झाली। सुरुवातीला 9 पदं भरली गेली आणि त्यानंतर हळूहळू पदं भरायला केंद्र सरकारच्या वतीनं दरवर्षी सुरुवात झाली। आता मुळात ही एंट्री का केली जाते, तर करताना उद्देश हाच असतो की जेव्हा खाजगी क्षेत्रामध्ये किंवा अशा काही संस्था असतात जिथे काम करणारी माणसं त्या त्या क्षेत्रातलं विशिष्ट ज्ञान प्राप्त करतात आणि ते ज्ञान केंद्र सरकारसाठी महत्त्वाचं असतं। जसं मी सांगितलं की यूपीएससीनं जेव्हा मुलं निवडली जातात किंवा उमेदवार निवडले जातात तेव्हा त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया असतो, तर त्याच्यासाठी बेसिक क्रायटेरिया असतो की त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असलं पाहिजे, एक पदवी त्यांच्याकडे असली पाहिजे। मग तुम्ही यूपीएससीचा अभ्यास करता, तुम्ही सर्व्हिसमध्ये येता आणि मग त्या सर्व्हिसमध्ये तुमचं ज्ञान वाढत जातं आणि तुम्ही हळूहळू वरिष्ठ पदापर्यंत पोहोचता। त्याच वेळेस अनेक मुलं अशी असतात की जी त्यांच्या डिग्री घेऊन खाजगी क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात करतात आणि त्या क्षेत्रामध्ये त्यांचं ज्ञान वाढतं, पण ते ज्ञान त्याचा सरकारला फारसा फायदा होत नाही सरकार चालवताना आणि सगळ्यात महत्त्वाचं पॉलिसी बनवताना। मग त्यासाठी ही रचना करण्यात आलेली आहे। आता चौथा प्रश्न असा आहे की लॅटरल एंट्री ही कोणत्या पदांसाठी केली जाते, तर कोणतीही छोटी मोठी पदं नाही आहेत ज्याच्यासाठी ही केली जाते। तर 3 महत्त्वाची पदं आहेत ज्यांच्यासाठी या पद्धतीनं भरती केली जाते। त्यातलं पहिलं पद आहे सहयोगी सचिव। सहयोगी सचिव म्हणजे कोण, तर जॉईंट सेक्रेटरी लेवलचं जे पद असतं त्याला सहयोगी सचिव। मग संचालक म्हणजे डिरेक्टर आणि उपसंचालक म्हणजे डेप्युटी डिरेक्टर। तर केंद्र सरकारमधली जी महत्त्वाची पदं मानली जातात त्याच्यापैकी ही पदं आहेत ज्यांच्यावर लॅटरल एंट्रीनुसार भरती केली जाते। आता ही पदं लॅटरल एंट्रीद्वारे जी पदं भरली जातात ती किती महत्त्वाची आहेत, तर जर मी पहिलं पद सांगितलं जॉईंट सेक्रेटरी, तर जॉईंट सेक्रेटरी हे केंद्र सरकारमधलं 3ऱ्या क्रमांकाचं पद असतं। म्हणजे पहिल्या क्रमांकाचं पद कोणतं, तर कोणतंही खातं घ्या तुम्ही केंद्र सरकारमध्ये, म्हणजे समजा तुम्ही होम अफेअर्स घेतलं किंवा गृह खातं घेतलं, संरक्षण खातं घेतलं, तर त्या खात्यांमध्ये सर्वात जो प्रमुख प्रशासकीय अधिकारी, अर्थात सगळ्यात प्रमुख त्यांचा कोण असतो तो त्या खात्याचा मंत्री, पण प्रशासनाच्या वतीनं त्या खात्यामध्ये कोण असतो, तर त्या खात्याचा
सेक्रेटरी. तर त्याच्या खालोखालचं जे पद असतं ते ॲडिशनल सेक्रेटरी म्हणजे अतिरिक्त सेक्रेटरी असं पद असतं. आणि त्याच्या खालचं तिसरं जे पद असतं ते जॉईंट सेक्रेटरी असतं. तर जॉईंट सेक्रेटरी हे पद नेमकं काय करतं, तर जॉईंट सेक्रेटरी पद हे त्या खात्याचा प्रमुख असतं आणि जिथून निर्णय प्रक्रियेला सुरुवात होते म्हणजे त्या खात्यानं लोकांसाठी कुठले निर्णय घ्यायचे, कुठल्या पॉलिसीज राबवायच्या याचे निर्णय जिथे सुरू होतात ते जॉईंट सेक्रेटरीपासून सुरू होतात. आणि त्या जॉईंट सेक्रेटरी पदासाठी लॅटरल एंट्रीनं भरती केली जाऊ शकते. जॉईंट सेक्रेटरीच्या खाली पदं असतात ज्याच्यामध्ये संचालक, डिरेक्टर आणि डेप्युटी डिरेक्टर या पदांचा समावेश आहे. तर त्यांच्यासाठीही केली जाते. म्हणजे ही 3 पदं आहेत जी खरं तर तुम्ही केंद्र सरकारची एकूण कार्यरचना पाहिली तर अत्यंत टॉपची जी पदं मानली जातात त्यांच्यामध्ये या पदांचा समावेश होतो आणि त्या पदांवर ही भरती केली जाते. आता लॅटरल एंट्रीद्वारे जसं मी मगाशी सांगितलं की 2018 पासून सुरुवात झाली. मग किती पदांची भरती केली गेली, तर आतापर्यंत बघा 63 पदांची भरती करण्यात आलेली आहे, ज्यापैकी 57 जण सध्या कार्यरत आहेत. म्हणजे काहींचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे किंवा काही जणांनी ते जॉईन केल्यानंतर सोडून दिलेले आहेत, पण 57 जण आहेत जे आत्ता कार्यरत आहेत. आत्ताची जी भरती आहे म्हणजे आत्ता हा विषय का चर्चेत आला तर आत्ता केंद्र सरकारनं पुन्हा एकदा लॅटरल एंट्रीद्वारे भरती करायचं ठरवलेलं आहे. मग ही भरती किती पदांसाठीची आहे, तर आत्ताची जी भरती आहे ती तब्बल 45 पदांसाठीची आहे, ज्यामधली 10 पदं ही जॉईंट सेक्रेटरी म्हणजे सहसचिव यांच्यासाठीची आहे. आणि याच्यामधून जी पदं भरली जाणार आहेत ती कुठे काम करणार आहेत, तर 24 वेगवेगळी जी केंद्र सरकारची खाती असतील त्याच्यामध्ये हे सगळेजण नियुक्त केले जातील आणि वेगवेगळ्या पदांवर काम करतील. मग पुढचा प्रश्न आहे की कोण सहभागी होऊ शकतं. तुम्ही, मी लॅटरल एंट्रीसाठी सहभाग घेऊ शकता का, तर नक्की घेऊ शकतो. ज्यांचा अनुभव त्या त्या क्षेत्रातला म्हणजे आत्ता जी 45 पदं आहेत तर त्या 45 पदांसाठी प्रत्येकासाठी वेगळी जाहिरात आहे. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करू शकता आणि जर त्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे कोणती तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता नेमकी काय पाहिजे किंवा तुमचा अनुभव कुठल्या क्षेत्रातला पाहिजे ते सगळं लिहिलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही खासगी क्षेत्रात असाल, सरकारी क्षेत्रात असाल तरीही तुम्ही अर्ज करू शकता. तर मग केंद्रशासित प्रदेशांमध्ये काही अधिकारी काम करतात, राज्य सेवांमध्ये जे अधिकारी काम करतात, मी राज्याच्या सेवा म्हणते आणि केंद्रशासित प्रदेशाच्या, केंद्र सरकारच्या काही सेवा याच्यासाठी अर्ज करू शकत नाहीत, पण राज्य सरकारच्या सेवा, केंद्रशासित प्रदेशांच्या सेवा यासाठी अर्ज करू शकतात. सार्वजनिक सेवांमधले म्हणजे PSUs मध्ये काम करणारे काही अधिकारी असतात ते याच्यासाठी अर्ज करू शकतात. स्टॅट्युटरी बॉडी म्हणजे कायद्यानं स्थापित केलेल्या काही संस्था असतात, जसे आपल्याकडचे वेगवेगळे आयोग आहेत, काही घटनेनं स्थापन केलेल्या असतात, काही कायद्यानं स्थापन केलेल्या बॉडीज असतात, त्याच्यामध्ये अनेक वर्ष काम केलेले अनुभवी अधिकारी असतात, ते याच्यासाठी अर्ज करू शकतात. वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये काम केलेले अनेक प्रोफेसर्स असतात, संशोधन क्षेत्रांमध्ये काम करणारे अनेक संशोधक असतात, ते यासाठी अर्ज करू शकतात. आणि विविध खाजगी क्षेत्रांमध्ये म्हणजे खाजगी कंपन्यांमध्ये काम करणारे जे लोक असतात, ज्यांचा अनुभव एखाद्या विशिष्ट क्षेत्रामधला चांगला आहे, ज्यांची उपलब्धी खूप मोठी आहे, ते याच्यासाठी अर्ज करू शकतात. म्हणजे सगळ्यांसाठी खुलं आहे. आता जर लॅटरल एंट्रीद्वारे तुम्ही गेलात की तुमची निवड झाली त्या 45 जणांमध्ये, तर मग तुम्ही कायम सरकारी नोकरीमध्ये असाल का, तर नाही. तुमची जी निवड आहे ती डेप्युटेशनवर आहे, म्हणजे ती फक्त 3 वर्षांच्या कालावधीसाठी आहे. आणि जर तुमचं काम सरकारला आवडलं, तसे जर रिपोर्ट्स गेले तर मग तो कालावधी वाढवून 5 वर्षांचा करता येऊ शकतो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की मग हे जर सगळं असं असेल, 3च वर्षांसाठी जर ती नेमणूक असेल आणि सरकारला जर विशिष्ट क्षेत्रांमधली लोक मिळणार असतील आणि त्याच्यामुळे खाजगी क्षेत्र आणि सरकारी क्षेत्र हे जर एकत्र येणार असतील, तर मग अडचण काय आहे, तर यातली अडचण सगळ्यात महत्त्वाची आरक्षण. लॅटरल एंट्रीद्वारे जी पदं भरली जात आहेत त्यांच्यामध्ये आरक्षण लागू नाही आहे आणि त्याच्यामुळं विरोधकांनी सगळ्यात मोठा जो विरोध केलेला आहे या लॅटरल एंट्रीला तो या मुद्द्यावर आहे. आणखीनही काही आहेत मुद्दे विरोधकांचे. त्यातला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की विशिष्ट विचारसरणीची जी माणसं आहेत ती तुम्ही भराल. म्हणजे समजा सरकार जर एका विशिष्ट विचारांनी चालते, डाव्या विचारांचं सरकार आहे, उजव्या विचारांचं सरकार आहे किंवा या विचारांचा मध्य साधणारं सरकार आहे, तर ते सरकार आपल्या विचारांना धार्जिणं असलेली लोक या भरतीद्वारे आपल्या सरकारमध्ये आणेल आणि मग त्याचा पॉलिसीवर परिणाम होईल असं अनेक विरोधकांचं म्हणणं आहे. त्यानंतर UPSCचे जे तरुण करतात त्यांच्यावर अन्याय होईल. जसं मी मगाशी सांगितलं की 1000 पदं भरायची असतील UPSCची तर जवळपास 10 लाख विद्यार्थी त्यासाठी अर्ज करतात आणि हे विद्यार्थी अहोरात्र मेहनत करत असतात, अनेक वर्ष मेहनत करत असतात. मग जर अशी लॅटरल एंट्रीनं 45 पदं वगैरे भरली जात असतील तर ती 45 ही खूप मोठी संख्या असते. मग त्या विद्यार्थ्यांची संधी कमी होते असा एक आरोप केला जातोय.
आणि पदोन्नतीच्या वाटेत अडथळा येईल. म्हणजे अनेकांना खूप वर्ष सर्व्हिस केल्यानंतर जॉईंट सेक्रेटरी होण्याची संधी मिळते, डिरेक्टर होण्याची संधी मिळते, डेप्युटी डिरेक्टर होण्याची संधी मिळते. मग जर अशा पद्धतीनं भरती केली गेली तर मग त्या जागा भरल्या जातील आणि मग आम्हाला पदोन्नती मिळणार नाही, हा एक मोठा आरोप आहे. आणि म्हणून ही संपूर्ण भरती जी आहे ती सर्वसमावेशक नाही आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. पण जर तुम्ही बातम्या वाचल्या असाल किंवा या विषयाबद्दल जरा जरी काही ऐकलं असेल तर सगळ्यात जो मोठा आक्षेप आहे तो पहिल्या गोष्टीचा, तो म्हणजे आरक्षण याला लागू नाहीये. आता ज्यांचा आरक्षणाचा थोडाफार अभ्यास असेल त्यांच्या मनात एक खूप मोठा प्रश्न आला असेल की असं कसं आरक्षण लागू नाहीये, कारण सरकार ज्या ज्या पदांची भरती करतं तिथे तिथे सगळीकडे आरक्षण लागू होतं. बरोबर आहे. केंद्र सरकारचे जे नियम आहेत ते काय सांगतात की कोणती अगदी टेम्पररी पोस्टिंग असली, म्हणजे सरकारच्या परमनंट पोस्टिंग जरी नसल्या, टेम्पररी पोस्टिंग जरी असल्या तरी 45 दिवसांच्या वर जर एखादी पोस्टिंग दिली जात असेल, एखादी नेमणूक केली जात असेल तर तिथे अशा नेमणुकांसाठी आरक्षण लागू होतं. ही तर 3 वर्षांसाठी करतात, मग असं कसं आरक्षण लागू होणार नाही? तर मग तिथेच सगळी गडबड आहे. मुळात आपल्याकडे आरक्षण कसं SC साठी, ST साठी, OBC साठी आणि EWS याच्यासाठी केंद्र सरकार आरक्षण देतं. तर आता हे आरक्षण कसं दिलं जातं? हे आरक्षण रोटेशनल पद्धतीनं दिलं जातं. आता सगळ्या विरोधकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हे आरक्षण डावलताय. पण हे शक्य कसं झालं केंद्र सरकारला? ते शक्य कसं झालं तर त्याच्यासाठी ते अशक्य करण्याचे प्रयत्न काय आहेत ते समजून घ्या, म्हणजे मग ते केंद्र सरकार कसं शक्य करतंय ते तुम्हाला समजेल. मुळात जेव्हा आरक्षण दिलं जातं तेव्हा ते रोटेशनल पद्धतीनं दिलं जातं. तर त्याच्यासाठी 13 पॉईंट रोटेशन अशी एक पद्धत वापरली जाते. तर त्याच्यामध्ये काय होतं की OBCला 27% आरक्षण आहे. केंद्र सरकारची कुठलीही सर्व्हिस घ्या, OBCला 27% आरक्षण आहे. SC साठी 15% आरक्षण आहे. ST साठी 7.5% आरक्षण आहे. आणि EWS जे आता नवं आरक्षण आर्थिक दुर्बलांसाठी केंद्र सरकारनं काढलंय ते 10% आरक्षण आहे. आता हे आरक्षण रोटेशन पद्धतीनं दिलं जातं म्हणजे काय तर प्रत्येक चौथी पोस्ट जी असते, म्हणजे 100/27 जर तुम्ही केलं तर किती येतं? 3.7 येतं OBCचं आरक्षण. त्यामुळे प्रत्येक जी चौथी पोस्ट असते ती OBCसाठी राखीव असते. अशाच पद्धतीनं SC साठीचं आरक्षण जर आपण बघितलं तर प्रत्येक 7वी पोस्ट ही SC साठी आरक्षित असते आणि तशाच पद्धतीनं प्रत्येक 14वी पोस्ट ही ST साठी आरक्षित असते आणि प्रत्येक 10वी पोस्ट ही EWS साठी आरक्षित असते. या पद्धतीनं आरक्षण दिलं जातं. जर प्रत्येक चौथी पोस्ट ही OBCची आरक्षित असेल तर याचा अर्थ पहिल्या ज्या 3 पोस्ट असतात, म्हणजे जर समजा सरकारनं फक्त 3च पदांची भरती काढली तर पहिल्या 3 पोस्टसाठी आरक्षण लागू नसतं असा एक युक्तिवाद केला जातो. आणि सरकार कुठे वाचतं? तर याचा अर्थ जर एकाच पोस्टसाठी जर जाहिरात निघाली असेल तर त्याला आरक्षण लागू होत नाही. आणि नेमका याचाच फायदा 45 पदांसाठीची ही भरती करत असताना केंद्रानं घेतलाय. आणि या 45 पदांची एकत्रितपणे ही जाहिरात जरी दिसत असली तरी प्रत्येक पद वेगवेगळं करण्यात आलेलं आहे. म्हणजे प्रत्येक पदाची जाहिरात वेगळी आहे. म्हणजे केंद्र सरकार 45 पदं एकत्र भरत नाहीये, तर वेगवेगळं एक एक पद भरून 45 होत आहेत. आणि म्हणून त्या पदांना आरक्षण लागू होत नाही असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. याला आणखी एक बाजू आहे. बाजू ही आहे की तुम्हाला माहित असेल की आपल्याकडे राज्य सरकारमध्ये अनेक IAS IPS अधिकारी काम करत असताना ते काही कालावधीसाठी केंद्रामध्ये काम करतात. त्याला काय म्हणतात? त्याला डेप्युटेशन म्हणतात. तर डेप्युटेशनसाठी जेव्हा हे अधिकारी जातात तेव्हा आरक्षण लागू होत नाही. तर केंद्र सरकारनं UPSCला असं सांगितलं की डेप्युटेशनच्या पोस्ट म्हणून तुम्ही या 45 पोस्ट भरा, म्हणजे मग त्याला आरक्षण लागू होत नाही. तर या 2 गोष्टी आहेत ज्याचा केंद्र सरकारनं फायदा घेतलाय आणि यातलं आरक्षण काढून टाकलेलं आहे. अर्थात विरोधकांचा इतका आरोप झाल्यानंतर राहुल गांधींनी विरोध केलाय, मल्लिकार्जुन खरगेंनी विरोध केलाय, अखिलेश यादव यांनी याचा विरोध केलाय, तेजस्वी यादव यांनी विरोध केलाय, मायावतींनी विरोध केलाय, लालू यादव यांनी विरोध केलाय. त्यामुळे इतकं सगळा जर विरोध होत असेल आणि लोकसभेमधली आत्ताची बदललेली गणितं पाहता केंद्र सरकार कदाचित विचार करू शकेल. त्याला एक खूप मोठं कारण आहे संविधान बदलाचं. कारण तुम्हाला आठवत असेल तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संविधान बदलाची चर्चा ही खूप मोठ्या प्रमाणावर झाली आणि त्याचा खूप मोठा फटका प्रामुख्यानं भाजपला NDAला बसला. आणि त्यामुळं आत्ता जर आरक्षण 45 पदांमधनं सरकार काढतंय तर सरकार संविधानाला हात घालतंय, संविधान बदलतंय असा आरोप होतोय. त्यामुळे कदाचित केंद्र सरकार यावर विचार सुद्धा करेल. आणि जर केंद्र सरकारनं विचार केला तर या 45 पदांमधलं आरक्षण काय असेल तर मग या 45 पदांपैकी 6 जी पदं असतील ती SC साठी जातील. जर या 45 जागा एकत्र धरल्या तर 6 पदं SC साठी जातील, 3 पदं आहेत ती ST कॅन्डिडेटसाठी जातील,
12 पदं ओबीसीसाठी जातील आणि 4 जागा यातील असतील ज्या EWSच्या कॅटेगरीसाठी, इकॉनॉमिकली विकर सेक्शन्सच्या कॅटेगरीसाठी जातील. पण जर केंद्र सरकारनं यामध्ये आरक्षण दिलं तर सध्याच्या पद्धतीनुसार केंद्र सरकार यामध्ये आरक्षण देत नाहीये. आता मुद्दा असा आहे की इतकं सगळं केंद्र सरकार का करतंय? का भाजप सरकार, NDA सरकार हे पहिल्यांदा करते? नाही, हे पहिल्यांदा होत नाहीये. जवळपास 25-30 वर्ष झाली आत्तापर्यंत की या संदर्भातल्या चर्चा सुरू होत्या, लॅटरल एंट्री हवी आहे. आणि तुम्ही जर बघाल तर या अगोदर सुद्धा कन्सल्टंट म्हणजे सल्लागार या नावानं अनेक व्यक्ती आहेत ज्या खाजगी क्षेत्रामध्ये काम करत होत्या, त्या या क्षेत्रामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे अगदी आधार ज्यांनी रुजवलं, आधार कार्ड जे आज तुमचं आमचं प्रत्येकाची एक ओळख बनलेली आहे, ते रुजवणारं किंवा ते संपूर्ण देशामध्ये पसरेल याच्यासाठीच्या योजना तयार करणारं एक महत्त्वाचं नाव कुठलं? नंदन निलेकणी. नंदन निलेकणी हे काही IAS अधिकारी नव्हते किंवा केंद्रामध्ये कुठल्या सेवेमध्ये नव्हते, तर त्यांची सल्लागार या नात्यानं केलेली गेलेली जी नियुक्ती होती, जी पुढे आपल्याला ही संपूर्ण योजना देशभरामध्ये पोहोचवण्यासाठी फायदेशीर ठरली. तर अशी अनेक नावं घेता येतील. अगदी वेगवेगळ्या संस्थांचे प्रमुख असतील, जे आत्ता अगदी सेबीच्या ज्या प्रमुख आहेत माधवी बुज, त्यांची सुद्धा जी नियुक्ती आहे ती खाजगी क्षेत्रामधनं झालेली आहे. त्यामुळं असं नाही आहे की सगळ्याच क्षेत्रांमध्ये IAS किंवा सरकारनं घेतलेल्या परीक्षांमधनंच निवडून आलेले अधिकारी घेतले जातात. तर वेगवेगळ्या क्षेत्रांमधले अधिकारी घेण्याची पद्धत याही अगोदर होती. फक्त त्यांना सरकारी क्षेत्रातील किंवा सरकारची जी प्रशासकीय व्यवस्था आहे त्यातली पदं दिली जात नव्हती. त्यांच्या नियुक्त्या त्याच्या बाहेर होत होत्या. त्यांना कन्सल्टंट म्हटलं जात होतं, सल्लागार म्हटलं जात होतं किंवा त्यांच्या विशेष सेवा म्हणून त्याला वेगळं नाव दिलं जात होतं. पण त्यांना सेक्रेटरी पदावर किंवा डिरेक्टर पदावर किंवा थेट त्यांना व्यवस्थेमध्ये सामावून घेतलं जात नव्हतं. पण याच्यामध्ये ते होणार आहे. सरकारच्या ज्या आर्थिक आणि तांत्रिक बाबी आहेत, म्हणजे तुम्हाला लक्षात, जसं मी मगाशी सांगितलं की ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक परीक्षा UPSCची पास झाल्यावर माणूस IAS किंवा IPS म्हणून सेवेमध्ये गेल्यानंतर त्यांचं जे ज्ञान वाढतं ते त्या क्षेत्रामध्ये ते करत असलेलं काम म्हणून. पण आता जग खूप बदललं. अगदी पोलिसांचं साधं उदाहरण तुम्ही घेतलं तर त्यांना खूप तांत्रिक बाबींचा विचार करावा लागतो. सायबर क्राईम प्रचंड वाढलेलं आहे. मग अशा वेळेस अशा लोकांची गरज असते की ज्यांचं एक्सपर्टीज त्यामध्ये आहेत, ज्यांना त्याचं डोमेन नॉलेज आहे. मग अशी लोकं जर काही वर्षांसाठी सोबत आली तर त्यांचा फायदा होऊ शकतो. हाच या सगळ्या मागचा मोठा उद्देश आहे आणि म्हणूनच या लोकांना घेतलं जाते. तांत्रिक बाबी जशा महत्त्वाच्या तशा आर्थिक बाबी सुद्धा आहेत, कारण जगभरामध्ये अनेक गोष्टी बदलतात. त्यामुळं या लोकांची गरज लागू शकते. यातला आणखीन एक महत्त्वाचा भाग, लोकशाही प्रधान देशामध्ये आपण राहतो, त्यामुळं लोकांच्या सोयीच्या पॉलिसी बनवणं हे खूप गरजेचं आहे. प्रत्येक वेळेला त्या पॉलिसी नोकरशाहीच्याच नजरेतनं योग्य येतील असं नसतं. त्यामुळे ज्यांचा प्रत्यक्ष या पॉलिसी ज्यांच्यावर वापरल्या गेलेल्या आहेत किंवा ज्या पॉलिसी ज्यांच्या बाबतीत वापरल्या गेल्या आहेत त्यांच्याशी संबंध आहे अशा लोकांना घेणं गरजेचं असतं. त्यामुळे लोकशाहीची प्रक्रिया सुदृढ होण्यासाठी अशा प्रकारे लॅटरल एंट्री जर केली तर ते जास्त फायदेशीर ठरतं, असा एक उद्देश आहे. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं, गव्हर्नमेंट टू प्रायव्हेट आणि प्रायव्हेट टू गव्हर्नमेंट हा संबंध वाढला पाहिजे. मधल्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारनं पण ही योजना राबवली होती की ज्यामध्ये महाराष्ट्र सरकारचे अधिकारी खाजगी कंपन्यांमध्ये आपली सेवा देऊ शकत होते एका ठराविक काळासाठी. यानं काय व्हायचं की सरकारी क्षेत्रामध्ये मिळालेला अनुभव जो आहे तो खाजगी क्षेत्रासाठी वापरला जाऊ शकत असायचा. आणि तेच आता प्रायव्हेट सेक्टरमधनं आलेले, म्हणजे प्रायव्हेट आपण म्हणतो की ज्याला कॉर्पोरेट कल्चर म्हणतो किंवा हे छान आहे, इथे प्रोफेशनली कामं होतात असं जर वाटत असेल तर ते कल्चर सरकारी क्षेत्रामध्ये यावं, सरकारी क्षेत्रातील लोकांचा त्याच्याशी संबंध यावा, हेही याच्यातनं होऊ शकतं. आणि याच्यात उद्देश काहीही वाईट नाही आहेत. फक्त आहे की त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं केलं जातं. जर परीक्षा नाही म्हणून मंत्र्यांच्या, नेत्यांच्या, एखाद्या पक्षाच्या जवळच्या लोकांची भरती जर यामध्ये होणार असेल तर आत्ता म्हटलेल्यापैकी कुठलाही उद्देश साध्य होणार नाही आहे. त्यामुळे ते सरकारला टाळता येणार आहे का, तर त्याकडे पाहिलं पाहिजे. आत्ता जी 45 जागा आहेत त्या सगळ्यांसाठी खुल्या आहेत. त्यामुळं एलिजिबल असलेले, मग ते कोणत्याही प्रवर्गातले असू देत, SC असोत, SC ST असोत, OBC असोत, त्यांना सगळ्यांना इथे करता येणार आहेत. रादर या 45च्या 45 जागा या शारीरिकदृष्ट्या विकलांग असणाऱ्या प्रत्येकाला तिथे अप्लाय करता येईल यासाठी सुद्धा खुल्या आहेत. म्हणजे काही जागा UPSCनं घेतलेल्या अशा असतात की तिथे सगळ्याच जागांवर शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेल्यांना काम करता येत नाही. पण या 45 जागांमध्ये अशी कोणतीही अट नाही आहे, कारण प्रामुख्यानं हे IASशी संबंधित असलेल्या जागा आहेत. त्यामुळे विकलांगतेची अट सुद्धा याच्यामध्ये नाही आहे, ते सुद्धा अर्ज इथे करू शकतात. एकूण बघितलं तर याचे उद्देश खूप चांगले आहेत. प्रश्न फक्त तिथेच येतो की तुम्ही इम्प्लिमेंटेशन कसं करता.
रिझर्वेशनच्या कचाट्यातनं सरकारनं इथं आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण विरोधकांचा सूर पाहता तो प्रयत्न 100% यशस्वी होईल का हे आत्ताच सांगता येत नाहीये. पण देशाचा, लोकशाहीचा, नोकरशाही प्रक्रियेचा जर संपूर्ण विचार केला तर अशा प्रकारचे नवे प्रयोग होणं गरजेचं आहे. जर असे प्रयोग झाले तरच त्यांचं यश आणि अपयश किती आहे यावरून आपल्याला हे प्रयोग पुढे न्यायचे की नाही हे ठरवता येतील. पण फक्त एका मुद्द्यावरून याला फक्त विरोध करत राहिलो, नव्या प्रयोगांना आपण नाकारत राहिलो तर कदाचित पुढच्या वाटा आपण बंद करू. त्यामुळे डोळसपणे या लॅटरल एंट्रीचा विचार करायला हवा. कदाचित UPSCला, केंद्र सरकारला यातनं नवे मार्ग सापडतील जे राज्यांसाठी सुद्धा महत्त्वाचे असतील. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि याबाबत तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्याही आम्हाला नक्की सांगा. थँक्यू.